तर आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। शरद पवार गटातून 2 उमेदवारांची घोषणा। साताऱ्यात शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे उमेदवार, तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी देण्याचा निर्णय। रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटलांमध्ये लढत। शरद पवार गटातून रावेर लोकसभेसाठी श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर। ठाणे विभाग भाजपसाठी महत्त्वाचा। ठाणे विभागामध्ये भाजप एक प्रमुख पक्ष, फडणवीसांचं सूचक वक्तव्य। भाजपचा ठाणे लोकसभेवर दावा असल्याच्या चर्चा। संपूर्ण ठाणे विभागामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। एक प्रकारे ठाणे विभाग जो आहे हा भारतीय जनता पक्षाकरता एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे। ठाणे लोकसभेची जागा भाजपच लढणार। शिंदे गटाचा दावा असला तरी जनाधार भाजपलाच। मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहतांचं वक्तव्य। 100% ही जागा भारतीय जनता पक्ष लढणार असं आमचा विश्वास आहे, कारण की हा क्षेत्र जनाधार जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा आहे। ज्या निमित्ताने सर्व वरिष्ठ नेता भाजप लढतील तर फायदेशीर होईल, या कारणाने ही जागा भाजपला सोडतील। भाजपकडून आज 9वी उमेदवारी यादी जाहीर होणार। सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीतील सांगली लोकसभा जागेवरती निर्णयावर आज सांगलीतील काँग्रेस नेत्यांची बैठक। विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत बैठकीला उपस्थित राहणार। सांगलीतील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद होणार नाही याची काळजी घेऊ। सांगलीतील काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर सुळेंची प्रतिक्रिया। नसावी महाविकास आघाडी आणि सांगलीमधला प्रत्येक नेता, सहकारी, पदाधिकारी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। आम्ही अशा काही बातम्या जरी आल्या असतील तर त्याच्यात जातीने लक्ष आम्ही घालून मार्ग काढू। ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्यांच्याकडूनच खालच्या पातळीवरचं राजकारण। शिवतारेंना बारामतीतून माघार न घेण्यासाठी अनेकांचे फोन, कुणाकुणाचे फोन आले हे शिवतारेंनीच दाखवलं। अजित पवारांचं वक्तव्य। रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको, तू फॉर्म ठेव। तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते, तुम्ही म्हणाल काय राव कुठल्या पातळीवर राजकारण चाललं। म्हणजे इतकं वाईट वाटलं राव, मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं काही बाकीचं बघितलं नाही, आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय। शिवतारेंना फोन करणारे नेते कोण, मलाही जाणून घ्यायला आवडेल। अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आम्हाला याची माहिती नाही ते कोण नेते आहेत, हे मलाही आवडेल समजायला।